नमस्कार. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र व महान अशा कार्याला व त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आणि विद्यार्थ्यांसाठी जो लेख मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेला होता, तो लेख त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी या ठिकाणी सादर करतो. या लेखातून विद्यार्थ्यांना व सर्वांनाच त्यांच्या शैक्षणिक कार्याची, त्यांनी कुठे व कशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले, कोणत्या पदव्या घेतल्या, कोणते प्रबंध त्यांनी लिहिले, या संदर्भामध्ये अचूक माहिती देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उर्फ भीमराव रामजी आंबेडकर हे जगातील सार्वकालीन थोर विद्वान अभ्यासक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचे जे ज्ञान आहे ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या करिअर व विकासापुरतेच सीमित ठेवले नाही, तर भारतातील 5000 वर्षांची शोषणाची, गुलामीची परंपरा मोडून काढण्यासाठी, येथील सामान्य माणसाला सामाजिक गुलामीतून, शोषणातून मुक्त करण्यासाठी, त्याच्या जगण्याला पशु पातळीवरून मानवी पातळीवर आणून अर्थ प्राप्त करून देण्यासाठी वापरले. अशा या महामानवाच्या विद्यार्थी जीवनाबद्दल खूप कमी जणांना अचूक माहिती असते. तेव्हा ते माहीत व्हावे व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना त्यापासून प्रेरणा मिळावी. त्यांनीही ते वाचून कार्यप्रवृत्त व्हावे, म्हणून त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांचे एकूणच विद्यार्थी जीवन आपल्यासमोर मी मांडत आहे. बाबासाहेबांचे नाव भीमराव असले तरी लहानपणी त्यांना सर्वजण भिवा असे म्हणत. ती एकूण 14 भावंडे होती. बाबासाहेब सर्वात लहान होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांचे वडील रामजी हे लष्करामध्ये सुभेदार होते, पण सुभेदार असूनही त्यांनी लष्करातील मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा व प्रौढांसाठी रात्रीच्या शाळांमध्ये 14 वर्षे हेडमास्टरकी केलेली होती. असे असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व जे आहे ते उमगलेले होते. म्हणून त्यांनी भिवाच्या शिक्षणाकडे, अभ्यासाकडे खूप लक्ष दिले. भिवा जेव्हा 1-2 वर्षांचा असेल त्यावेळेस त्यांचे वडील निवृत्त झाले. त्यांना नोकरी करत असताना अल्पसे वेतन होते. निवृत्तीनंतर ते कोकणातील काप दापोली येथे स्थायिक होण्यासाठी आले, परंतु तेथे दापोली येथील नगर परिषदेच्या शाळेमध्ये त्या काळच्या प्रथेप्रमाणे अस्पृश्य मुलांना प्रवेश नाकारण्यात आलेला होता आणि म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे वडील 1894-95च्या सुमारास मुंबईला व नंतर सातारा येथे ते स्थलांतरित झाले. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथे झाले. लक्षात घ्या, एक एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवं की कुठं त्यांचं शिक्षण झालं, कोणतं शिक्षण झालं. तर त्यांचं प्राथमिक शिक्षण सातारा येथे झालं आणि 7 नोव्हेंबर 1890 रोजी म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी साताऱ्याच्या हायस्कूलमध्ये त्यांना इंग्रजी पहिल्या वर्गामध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या 9व्या वर्षी इंग्रजी पहिल्या वर्गामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांना आंबेडकर आणि पेंडसे हे उच्च जातीमधील परंतु आपल्या लहानग्या भीमावर प्रेम करणारे शिक्षक भेटले. त्यापैकी आंबेडकर नावाच्या ब्राह्मण शिक्षकाने त्यांना स्वतःचे आडनाव देखील दिले. बाबासाहेब 1904 साली इंग्रजी 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1904 साली. त्यानंतर त्यांचे वडील कुटुंबासह मुंबईतील परळ येथे स्थायिक झाले. येथेच एल्फिन्स्टन हायस्कूल या सरकारी शाळेमध्ये बाबासाहेबांना डायरेक्ट 9वीच्या वर्गात टाकण्यात आले. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मधल्या वर्गांचा उल्लेख नसल्याने 5वी नंतर डायरेक्ट 9वीत असेच म्हणावे लागेल. या काळामध्ये बाबासाहेब हे इतर मुलांप्रमाणे व्रात्य होते, मात्र त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना अभ्यासामध्ये आवड निर्माण झाली. ते शाळा सुटल्यावर चर्नी रोड येथे अवांतर पुस्तके वाचायला जाऊ लागले. तेथे त्यांची भेट जी आहे ती कृ. केळुस्कर गुरुजींशी झाली.
पुढे याच केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना खूप मदत केली. बाबासाहेब मॅट्रिक पास झाल्यावर त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यासाठी एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. एक लक्षात घ्या, बाबासाहेब हे मॅट्रिक परीक्षा पास होणारे पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. लक्षात घ्यायची गोष्ट आहे. यात केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना भगवान गौतम बुद्ध यांचे मराठी चरित्र भेट दिले आणि हे चरित्र केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेले होते. त्यांनीच बाबासाहेबांची महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भेट घडवून आणली व त्यांना दरमहा 20 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती मंजूर केली. एक लक्षात घ्या, साधारणतः 110 वर्षांपूर्वीचे हे 20 रुपये आहेत. ठीक आहे. थोडक्यात एखादा विद्यार्थी जर चांगला अभ्यासू असेल व त्याचे ध्येय निश्चित असेल तर त्याला अनेक जण मार्गदर्शन तर करतातच, परंतु आर्थिक मदतही करत असतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्यासारखे आहे. बाबासाहेबांचे लग्न वयाच्या 17व्या वर्षी झाले. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांचं लग्न तसं कमी वयामध्ये झालं. त्यावेळेस ते एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यांची पत्नी रमाई ही फक्त 9-10 वर्षांची होती. मात्र बाबासाहेबांनी विवाहित असून देखील आपली जी विवाहावस्था आहे त्या आपल्या शिक्षणाच्या व अभ्यासाच्या आड कधीही येऊ दिली नाही आणि त्यांच्या या कार्यामध्ये, या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांच्या पत्नीने म्हणजे आई रमाई यांनी त्यांना खूप मोलाची साथ दिली. बाबासाहेबांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये पूर्ण केले. या महाविद्यालयात उच्चवर्णीय व श्रीमंत मुलेच शिक्षण घेत. बाबासाहेब मात्र या सर्वांच्या तुलनेने अक्षरशः निर्धन होते. याच काळात त्यांनी इंग्रजी व पर्शियन या भाषांवर प्रभुत्व मिळवले. लक्षात घ्या, या 2 भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आपल्याला दिसून येतं. येथील प्राध्यापक के बी इराणी व प्राध्यापक मुल्लर हे बाबासाहेबांशी अतिशय प्रेमाने वागायचे. या महाविद्यालयामध्ये त्यावेळी प्राध्यापक ओसवाल्ड, प्राध्यापक मुल्लर, प्राध्यापक जॉर्ज अँडरसन, प्राचार्य कॉहर्नटर्न असे अतिशय अभ्यासू व प्रसिद्ध प्राध्यापक शिकवायला होते. नोव्हेंबर 1912 मध्ये बाबासाहेब BA उत्तीर्ण झाले. वर्ष लक्षात घ्या, नोव्हेंबर 1912 मध्ये बाबासाहेब BA उत्तीर्ण झाले. परंतु BA पर्यंतच्या परीक्षांमध्ये त्यांना खूप कमी गुण होते. लक्षात घ्या, मी इथं गुण सांगितलेले आहेत. बघा, BAच्या परीक्षेमध्ये त्यांना 750 पैकी 288 गुण होते, म्हणजे फक्त 38.4% त्यांना मिळालेले होते. 1908 साली गणितात कच्चा असल्यामुळे आपण परीक्षेला बसणार नाही असे त्यांनी स्वतः प्राचार्यांना कळविल्यामुळे त्यांची 1 वर्ष वाया गेले. बघा, आज बरेच जण गॅप घेतात, तसाच हा प्रकार आहे. 1909 मध्ये प्रिव्हियसला त्यांना 884 पैकी 282 म्हणजे 31.90% गुण मिळाले होते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तेव्हा उत्तीर्ण होण्यासाठी 30% आवश्यकता असायची. तर 1910 मध्ये इंटरच्या परीक्षेमध्ये त्यांना इंग्रजीत 200 पैकी 69 गुण, पर्शियनमध्ये 100 पैकी 52 गुण, गणितामध्ये 200 पैकी 60 गुण, उत्तीर्ण होण्यासाठी 200 पैकी 60 गुणांचीच आवश्यकता होती. म्हणजे या विषयामध्ये ते काठावर पास झाले होते. तर तर्कशास्त्र या विषयामध्ये 100 पैकी 42 गुण त्यांना मिळाले होते. असे त्यांना 600 पैकी 223 गुण म्हणजे 37.16% गुण मिळाले होते. ठीक आहे. या काळात त्यांची हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना होत नव्हती, परंतु फक्त महाविद्यालयीन शिक्षण व तेथील गुण हेच आपले भविष्य ठरवत नाहीत. त्यामुळे तेवढ्यावरून पालकांनी आपल्या मुलांचे शिक्षण थांबवू नये व विद्यार्थ्यांनीही खचून जाऊ नये. भविष्यातील विविध संधींचा शोध घ्यावा व मेहनत करून स्वतःला पुढे आणावे. कारण पदवीपर्यंतच्या परीक्षांमध्ये कमी गुण असले तरी अमेरिका व नंतर इंग्लंडमधील पुढील शिक्षण घेताना बाबासाहेबांनी दिवस-रात्र प्रचंड मेहनत करून असामान्य ज्ञान प्राप्त करून घेतले. म्हणजे BA पर्यंत कमी गुण असून देखील त्यांनी पुढे एवढी शैक्षणिक प्रगती स्वतःची केली.
बाबासाहेबांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण सुरळीतपणे चालावे, त्यांना वाचण्यासाठी भरपूर पुस्तके मिळावीत म्हणून खूप प्रयत्न केले. ते त्यांना दररोज रात्री 2 वाजता अभ्यासासाठी उठवायचे व रात्रभर स्वतः जागे राहायचे. लक्षात घ्या, रात्री 2 वाजता त्यांना अभ्यासाला ते उठवायचे. पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नसायचे तेव्हा ते तडक आपल्या मुलीकडे जायचे व तिच्याकडून दागिने घेऊन ते गहाण ठेवून बाबासाहेबांसाठी पुस्तकं विकत आणायचे. लक्षात घ्या, आपल्या मुलीकडून ते दागिने घ्यायचे आणि ते गहाण ठेवायचे आणि त्याच्यातून पुस्तकं विकत आणायचे. या ठिकाणी भावाच्या पुस्तकांसाठी दागिने देणारी बहीण देखील विरळच म्हणावी लागेल. आज आपल्याकडे असं होतं का? तर नाही होत. मात्र 2 फेब्रुवारी 1913 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. खरं तर हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यावेळेस बाबासाहेब फक्त 22 वर्षांचे होते. आपल्यापैकी अनेकांनी हे निमित्त पुढे करून शिक्षण सोडले असते व पदवीच्या शिक्षणावर एखादी नोकरी मिळवून सुखाने संसार केला असता. परंतु बाबासाहेबांना वेगळेच ध्येय खुणावत होते. म्हणून त्यांनी पुढील शिक्षणात खंड न पाडता ते चालूच ठेवले. यानंतरच्या अमेरिकेतील पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांना बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांची मदत मिळाली. महाराजांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर बाबासाहेबांचे अमेरिकेतील शिक्षण झाले. परंतु ही शिष्यवृत्ती खूप नव्हती. म्हणून बाबासाहेब हे अतिशय काटकसरीने राहत. इतर विद्यार्थी चित्रपट, दारू, सिगरेट, पर्यटनस्थळी फिरायला जाणे व इतर गोष्टींवर खर्च करीत. मात्र बाबासाहेबांच्या मनात चुकूनही या प्रकारचे विचार कधी येत नव्हते. त्यांनी पुस्तकांशिवाय अन्य कशावरही शिष्यवृत्तीचे पैसे खर्च केले नाहीत. याच पैशांतून थोडे पैसे ते बायकोला घर खर्चासाठी पाठवीत. ते खाण्यापिण्याच्या बाबतीतही पैशांची व वेळेची काटकसर करायचे. आपला जास्तीत जास्त वेळ ते फक्त आणि फक्त अभ्यासावरच खर्च करायचे. बाबासाहेबांना अमेरिकेतील कोलंबिया सारख्या नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली, ही गोष्ट लक्षात घ्या. तेव्हा आजपासून साधारणतः 107 वर्षांपूर्वी बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया सारख्या विद्यापीठामध्ये शिकले. याचे त्यांनी अक्षरशः सोने केले. त्यांनी एका पत्रामध्ये शेक्सपियरच्या नाटकातील एक वाक्य उद्धृत केलेले आहे. ते काय आहे बघा. माणसाच्या जीवनामध्ये संधींची लाट येते. त्या संधीचा उपयोग केला तर त्या मनुष्याला वैभव प्राप्त होते. अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय लक्षात ठेवण्यासारखं हे वाक्य आहे. आज देखील आपल्याला शिष्यवृत्तींच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळत असते. परंतु त्या संधीचं आपण सोनं करतो का? तर नाही करत. आलं लक्षात. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संधीची लाट येते. त्या संधीचा उपयोग केला तर त्या मनुष्याला वैभव प्राप्त होतं आणि म्हणून संधींचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. आज आपल्यापैकी असंख्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे किंवा असंख्य विद्यार्थ्यांना वरील विविध शिष्यवृत्त्यांचा लाभ मिळत असतो. असं असून देखील आपल्या मुलांना शिक्षण घेण्याची सुसंधी प्राप्त झालेली असून देखील या संधींचा आपण लाभ घेतो का? हा विचार आपण करायला हवा. 1913 ते 1916 अशी 3 वर्ष आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकले. 1913 ते 1916 अशी 3 वर्ष न्यूयॉर्क शहरामध्ये ते राहिले. त्यांना जॉन ड्यूई, जेम्स श्वाटवेल, एडविन सेलिगमन, जेम्स हावे रॉबिन्सन, फ्रँकलिन गिडिंग्ज, अलेक्झांडर गोल्डनवेअर अशा विद्वान प्राध्यापकांनी शिकवले. तिथे ते काय शिकले? तर तिथं त्यांनी इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकर हे जरी अमेरिकेत शिकत होते तरी त्यांनी MA व PhD या पदव्या प्राप्त करण्यासाठी जे शोध प्रबंध लिहिले ते मात्र भारतीय प्रश्नांशी संबंधित होते. लक्षात द्या, त्यांनी 1915 साली MA साठी ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हा शोध प्रबंध लिहिला. तर 1916 मध्ये PhD साठी या पदवीसाठी नॅशनल डिव्हायडेंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी हे शोध निबंध त्यांनी सादर केले.
अमेरिकेच्या 3 वर्षांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी 2 पदव्या मिळवल्या, त्या म्हणजे MA व PhD, फक्त 3 वर्षामध्ये. विदेशात जाऊन एवढ्या कमी कालावधीमध्ये वरील पदव्या मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय असावेत. त्यांनी या काळात अखंड मेहनत घेऊन जे ज्ञान संपादन केले त्याबद्दल त्या विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी त्यांचा सत्कार केला होता. ऑक्टोबर 1916 मध्ये वरील पदव्या घेतल्या घेतल्या त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन मध्ये व अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या नामांकित संस्थेमध्ये नाव देखील नोंदवलं होतं. त्यासाठी त्यांनी प्रबंधाची तयारी देखील सुरू केली होती. परंतु शिष्यवृत्तीची मुदत संपली आणि म्हणून त्यांना हे शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. मात्र हे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न त्यांनी तसेच सोडून न देता मध्ये 4 वर्ष गॅप घेऊन 1920 नंतर परिस्थिती काही प्रमाणात अनुकूल झाल्यावर जुळून आल्यावर पुढे पूर्ण केले. या 4 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी खूप लेखन केले. काही दिवस त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या. शेअर मार्केटमधील दलालांना सल्ला देणारी कंपनी देखील त्यांनी त्या काळात काढली. एका पारशी गृहस्थाच्या हिशेब तपासणीचे काम केले. चर्चगट येथील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी वर्षभर काम केले. मूक नाईक त्यांनी या काळामध्ये सुरू केले. सामाजिक कार्यामध्ये देखील ते सहभाग घेऊ लागले. या दरम्यान त्यांचा गंगाधर नावाचा मुलगा मरण पावला. मात्र हे सर्व करत असताना त्यांना पुढील शिक्षण खुणावत होते. त्यासाठी त्यांनी मासिक वेतनातून बचत केली. लक्षात घ्या, महत्त्वाचे संदर्भ देत आहे. नवल भथेना या स्नेहाकडून त्यांनी 5,000 रुपये कर्ज घेतले. आजपासून 100 वर्षांपूर्वीचे 5,000 रुपये कल्पना करा, म्हणजे आजचे किती असावेत. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांकडून आर्थिक सहाय्य घेतले आणि प्राध्यापकी सोडून जुलै 2020 मध्ये ते लंडनला पोहोचले. वर्ष लक्षात घ्या, जुलै 2020 मध्ये लंडनला ते पोहोचले. सप्टेंबर 1920 पासून त्यांचा अभ्यास सुरू झाला. या 2 वर्षांच्या काळामध्ये त्यांनी लंडन येथे MSc जून 1921 मध्ये व DSc या 2 पदव्या प्राप्त केल्या. MSc साठी त्यांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध लिहिला. तर DSc साठी त्यांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हे प्रबंध सादर केले होते. या काळामध्ये त्यांनी ब्रिटिश म्युझियम लायब्ररी, इंडिया ऑफिस लायब्ररी, लंडन युनिव्हर्सिटी लायब्ररी व इतर मुख्य ग्रंथालयांचा वापर केला. ते या काळामध्ये अक्षरशः 18 ते 21 तास अभ्यास करत, अभ्यासाचा वेळ बिलकुल वाया जाऊ नये म्हणून ते दुपारचे जेवण व 3ऱ्या प्रहरीचा चहा सुद्धा घेत नसत. लंडनमधील वास्तव्यामध्ये त्यांनी खूप पुस्तकं विकत घेतली. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये देखील त्यांनी हा अभ्यास करून पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्यांनी तत्कालीन बॉम्बे विद्यापीठामध्ये, लक्षात घ्या, म्हणजे त्या काळातील बॉम्बे विद्यापीठामध्ये म्हणजे मुंबई विद्यापीठामध्ये 3 महिने संस्कृतचा देखील अभ्यास केला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेबांचे 3 महिने म्हणजे आपले किती वर्ष, बरोबर आहे की नाही. तर बाबासाहेब खरं तर आजीवन विद्यार्थीच होते. परंतु ज्याला आपण अकॅडमिक शिक्षण म्हणतो ते बाबासाहेबांनी वयाच्या 32व्या वर्षापर्यंत संपादित केले. हे लक्षात घेण्यासारखं आहे. ज्याला आपण अकॅडमिक म्हणतो ना, ते त्यांनी वयाच्या 32व्या वर्षापर्यंत संपादित केले. आज आपण काय करतो, तर आज आपण आपल्या मुलांना फार तर 20व्या-22व्या वर्षापर्यंत शिकवतो व तो किती पैसे कमवेल याचा हिशेब मांडत राहतो. बाबासाहेब लंडनमध्ये शिकायला जाण्याआधी प्राध्यापकी सोडून गेले होते. आज किती प्राध्यापक नोकरदार आपली नोकरी सोडून शिक्षणासाठी जातात. त्यात परत ते विवाहित होते. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी देखील होती. आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. थोडक्यात काय, तर या महामानवाने आपले शिक्षण, अभ्यास यासाठी प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, कष्ट, कुटुंब, मुलांचा मृत्यू यासारख्या कोणत्याच गोष्टींची फिकीर केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा आजीवन विद्यार्थी राहिलेला व ज्ञानासाठी वाटेल तो त्याग, वाटेल ती मेहनत घेण्याची तयारी असलेली व्यक्ती
या पृथ्वी तलावर विरळच म्हणावी लागेल. अशा या महामानवाकडून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी प्रेरणा घ्यावी म्हणून त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा लेखन प्रपंच मी केला आणि यूट्यूबवर हा व्हिडिओ मी तयार केला. बाबासाहेबांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.